आज काय मला सुचत नाही आहे भाजीला काय करू. तर बघा पीठ वगैरे म्हणून घेतलेलं आहे आणि आज म्हटलं सोयाबीनची भाजी करूया. तर तुम्ही पण कोणत्या पद्धतीने करता नक्कीच मला सांगा. आणि माझी सुद्धा पद्धत मी तुम्हाला सांगते काय करते. अगोदर गरम पाण्यात सोयाबीन टाकून घेते. घेतलेलं आहे 200 ग्राम सोयाबीन. आता मी गरम पाणी करत ठेवते. आणि टिफिन बॉक्स बनवायला घेतलेले आहेत, पण सुरुवातीला छान वाटलं बनवताना, पण आता म्हणजे रोज रोज करायचं खूप टाइम चपाती म्हणजे थोडा कंटाळाच यायला लागला आहे मला. म्हणजे एक तर भाजीचं टेन्शन असतं, तर पण मी एकच भाजी देण्याचा प्रयत्न करते बरं का. कधी कधीच 2 करते, नाही तर एकच करून घेते. तर मला जवळजवळ 20 चपाती बनवावं लागते त्या, कारण संध्याकाळचा भात बनवत नाही. कारण काय व्हायचं, भात बनवला की मग भात शिल्लक राहायचा आणि वेस्ट होत होता. त्यासाठी मग मी संध्याकाळचं भात देण्याचं म्हणजे करत ना त्यासाठी. तर संध्याकाळचा भात वगैरे करतच नाही मी. डायरेक्ट आपलं भाताच्या वाटलीची एखादी एक चपाती एक्स्ट्रा देऊन टाकते. तर चला आता मी पाणी गरम करून ठेवते. विचार करते एवढं सोयाबीन ते चौघे आणि आम्ही दोघं म्हणजे 6 मोठी जण आणि 2 जण लहान मुली. तर 200 ग्राम सोयाबीन पुरेल का नाही मी विचारात पडले. तर विचार करते काय करू, एवढं घालू का अजून घालू. तर मी फर्स्ट टाइमच घेतलेला आहे बरं का डबा बनवण्यासाठी. मला काही इतका अनुभव वगैरे म्हणजे काहीच अनुभव नाही आहे. मी पहिल्यांदाच ट्राय करते. तर गरम पाण्यात टाकून घेतले सोयाबीन. तोपर्यंत मी मसाल्याची तयारी घेते करून. दाखव कांद्याची पेस्ट करून टाकू. तोपर्यंत आपलं तेल तापले, त्यामध्ये मी थोडासा खडा मसाला टाकून घेते. बघू शकता काय काय घेतलं मी. खडा मसाला, तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग. आता हे तेल टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. हे थोडंसं हलवून झाल्यानंतर
कांद्याची पेस्ट टाकून घेतल्या. तोपर्यंत मी टोमॅटोची पण प्युरी करून घेते. स्वच्छ पहिले मी टोमॅटो धुवून ठेवलेत, नाहीतर तुम्ही वेगळ्या टोमॅटोचं टाकता तर प्युरी बनवते. थोडीशी आल्याची पेस्ट पण टाकते, 1 चमचा. या मसाल्यामध्ये मी टाकलं होतं आलं आणि लसूण, तरी पण थोडीशी मला वाटली की टाकावी. फक्त आपला मसाला सुद्धा भाजतोय. 5 ते 7 मिनिटानंतर बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता मी मसाल्यामध्ये नमक टाकून घेते चवीनुसार. मी टाकलेला आहे 2 चमचा, कारण शक्यतो माझ्या हातून कधी कधी जास्त पडतं, त्यासाठी मी कमीच टाकण्याचा प्रयत्न करत असते. अजून बघा मी थोडंसं पाणी खाली आपल्याला वाटलं की खाली लागायला लागलाय, कढईला चिटकायला लागलाय मसाला, मग आपण तिचं पाणी टाकलं पाहिजे. आपला मसाला सुद्धा भाजत राहतो. बघू शकता किती छान असं आपली ग्रेव्ही बनलेली आहे. आता साईडला तेल सुटतं. तर आता मी हे सोयाबीन गरम पाण्यात टाकून घेतलेले होते, ते आता मी बघा असे पिळून ह्यामध्ये टाकून घेणार आहे. पिळून आता या भाजीत टाकून घेते. सोयाबीन आपण ह्यामध्ये टाकून घेतले आणि आता हे हलवून घ्यायचं आहे. आणि इकडे एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, ते सुद्धा मी आता ह्या भाजीत हलवून ओतणार आहे. हे पहिलं सगळं मी हलवून घेते. बघा मी एवढी बनवली, कारण जवळजवळ आम्हाला 8 जणांना खायची आहे. त्यासाठी मी 200 ग्राम घेतले होते सोयाबीन. मला वाटलं की कमी पडतात की काय, पण भरपूर झाले. आम्हाला थोडासा असं रबरबीत म्हणतात ना, तसं आम्हाला लागतं. चपातीसोबत एकदम फडफडीत असलं की पोट भरत नाही, त्यासाठी बघायला कट पण यायला लागला आहे. कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तर आता मी 5 मिनिटं झाकून घेते. आपल्याला 5 मिनिटं झाकून द्यायची आहे भाजी, म्हणजे जे सोयाबीन टाकलेलं आहे ते थोडंसं कट वगैरे येईल आणि थोडीशी उकळी फुटेल त्यासाठी. कमी आचेवरती ठेवते, तोपर्यंत माझे दुसरे पण काम होऊन जाईल. त्यासाठी एकच देऊया. बघू शकताय आपल्या सोयाबीनला कलर खूप छान आलेला आहे. बघा कटसुद्धा आलेला आहे. ग्रेव्ही बघा. तर मी आता गॅस ऑफ करून देते. तर माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय.